मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशा ना 3 प्रकारच्या बायकांबद्दल. होय मित्रांनो, अशा ना 3 प्रकारच्या बायकांबद्दल ज्या बायकांना ना पुरुषाची गरज खूप जास्त असते. म्हणजे त्या बायकांना पुरुषासोबत सहवासासाठी त्या बायकांना अक्षरशः तडपडत असतात. म्हणजे त्या बायकांना ना असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना कोणीतरी पुरुष असला पाहिजे, ज्या पुरुषाने ना मला संतुष्ट केलं पाहिजे. म्हणजे त्या बायकांना ना पुरुषासोबत संबंध त्यांना बनवायचे असतात आणि म्हणजे पुरुषासाठी ना त्या बायकांना अक्षरशः तडफडत असतात. सो मित्रांनो, त्या बायकांना कोणत्या आहेत आणि त्या बायकांना असं का करतात? सो मित्रांनो, म्हणजे त्याचं कारण ना आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे आता मी तुम्हाला सांगतोच. सो मित्रांनो, त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण अशी माहिती ना तुम्हाला कधीच कुठेच आणि कोणीच तुम्हाला देत नाही. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली स्त्री आहे, तर पहिली स्त्री ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो तरुणपणामध्ये ना ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे किंवा तरुणपणामध्ये ना त्या स्त्रीचा डायव्होर्स म्हणजेच घटस्फोट तिचा झालेला आहे. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की मित्रांनो तरुणपणामध्ये ना ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे किंवा तरुणपणामध्ये ना ज्या स्त्रीचा घटस्फोट झालेला आहे. आता बघा मित्रांनो, कधी कधी ना असं बहुतेक वेळा होतं की म्हणजे लग्न होतं आणि म्हणजे लग्न झाल्या ना काही ना काही कारणाने म्हणजे एखाद्या स्त्रीचा ना नवरा ऑफ होतो. म्हणजे तिचा नवरा ना कोणत्या कारणाने वारतो. जसं की फॉर एक्झाम्पल ॲक्सिडेंटमध्ये किंवा म्हणजे कोणत्या ना कोणत्या आजाराने. नाहीतर मित्रांनो कधी कधी ना असं पण होतं की मित्रांनो लग्न झाल्यानंतर ना 1 ते 2 वर्षांनंतर म्हणजे त्या दोघांमध्ये ना खूप जास्त भांडणं होतात आणि त्या भांडणामुळे ना त्या दोघांचा डायव्होर्स होतो. सो मित्रांनो असं ना म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ज्या स्त्रीचा ना तरुणपणामध्ये म्हणजे तिचा नवरा एकतर वारला आहे किंवा म्हणजे तिचा ना डायव्होर्स म्हणजेच घटस्फोट तिचा झालेला आहे. सो अशा परिस्थितीमध्ये ना त्या स्त्रीला पुरुषाची गरज खूप जास्त भासते. म्हणजे ती स्त्री ना पुरुषाच्या सहवासासाठी ती तडफडत असते. परंतु ती स्त्री ना कधी असं कोणाला उघडपणे बोलून दाखवत नाही की म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये ना कोणत्या तरी पुरुषाची खूप जास्त गरज आहे. पण तिला गरज असते मित्रांनो. कारण मित्रांनो तरुणपणामध्ये ना म्हणजे जर एखाद्या स्त्रीचा नवरा कोणत्या ना कोणत्या कारणाने म्हणजे तिच्यापासून जर तो दूर गेला आहे, सो मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना स्त्रीला एकटं राहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो आणि त्याच्यामुळे ना त्या स्त्रीला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना कुणीतरी पुरुष हा असला पाहिजे, असं त्या स्त्रीला ना नक्की म्हणजे नक्की वाटतं. सो मित्रांनो ही ना पहिल्या प्रकारची ही स्त्री आहे. आता त्याच्यानंतर जी दुसऱ्या प्रकारची स्त्री आहे, सो दुसऱ्या प्रकारची स्त्री ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो अशी स्त्री ज्या स्त्रीचा नवरा ना कामानिमित्त म्हणजे तिच्यापासून ना लांब राहतो. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आजकालच्या जमान्यामध्ये ना तुम्ही असं बहुतेक म्हणजे कपलमध्ये ना तुम्ही बघितलं असेल की म्हणजे एखाद्या बाईचा नवरा ना कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त तो ना बाहेर कुठंतरी म्हणजे बाहेरच्या म्हणजे देशात किंवा म्हणजे बाहेरच्या शहरामध्ये तो राहत असतो. सो अशा म्हणजे परिस्थितीमध्ये ना त्या बाईचा नवरा असतो, परंतु म्हणजे त्या बाईचा नवरा म्हणजे तिच्यासोबत नसल्याने ना त्या बाईला एकटं वाटतं आणि म्हणजे माझा नवरा माझ्यासोबत नाही आहे आणि त्याच्यामुळे मला एकटं वाटतंय, माझ्या गरजा पूर्ण होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ना त्या बाईला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना कोणीतरी पुरुष हा असला पाहिजे, असं त्या बाईला वाटतं मित्रांनो. कारण मित्रांनो फक्त नवरा असणं म्हणजे हे गरजेचं नसतं. म्हणजे तो नवरा ना आपल्यासोबत असणं, त्या नवऱ्याने आपल्यासोबत ना म्हणजे वेळ घालवणं म्हणजे मित्रांनो हे पण ना खूप जास्त गरजेचं असतं. सो मित्रांनो त्याच्यामुळे ना नवरा म्हणजे तिच्यासोबत नसल्याने आणि तिला एकटेपणा वाटल्यामुळे ती बाई ना कोणत्या पुरुषाच्या शोधामध्ये ती नेहमी असते आणि तिला वाटतं की कोणत्या पुरुषासोबत ना मला संबंध बनवायचे आहेत. आणि अशा बहुतेक बायकांना म्हणजे ज्या बायकांचे नवरे लांब राहतात, सो अशा बायकांची ना बहुतेक वेळेला लफडी पण पाहायला भेटतात. सो मित्रांनो ही ना दुसऱ्या प्रकारची स्त्री आहे.
आता त्याच्यानंतर जी तिसरी स्त्री आहे तर ती तिसरी स्त्री ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो अशी स्त्री ज्या स्त्रीचा नवरा तर आहे आणि तिचा नवरा ना तिच्यासोबत पण राहतो, म्हणजे असं नाही की तिचा नवरा ना तिच्यापासून लांब राहतो, असं अजिबात नाही. म्हणजे तिचा नवरा पण आहे आणि तिचा नवरा ना तिच्यासोबत पण राहतो, पण तिच्या नवऱ्याला ना कोणता तरी गंभीर आजार म्हणजे तिच्या नवऱ्याला झालेला आहे. म्हणजे मित्रांनो बहुतेक वेळा ना तुम्ही असं बघता की म्हणजे एखाद्या बाईच्या म्हणजे नवऱ्याला ना काहीतरी गंभीर आजार म्हणजे तिच्या नवऱ्याला ना झालेला असतो. आणि मित्रांनो असं असल्यामुळे ना त्या बाईच्या ज्या गरजा असतात ना त्या गरजा तिच्या पूर्ण होत नसतात. म्हणजे ती बाई ना भले आपल्या नवऱ्यासोबत म्हणजे ती बाई ना प्रामाणिक म्हणजे जरी असली तरी पण ना म्हणजे एक बाई असल्याने म्हणजे एका पुरुषाची गरज ना त्या बाईला भासते. आणि मित्रांनो अशी गरज भासल्यामुळे ना त्या बाईला पण असं वाटतं की म्हणजे माझ्या पण आयुष्यामध्ये ना कोणीतरी पुरुष हा असला पाहिजे, म्हणजे मी ना म्हणजे त्या पुरुषासोबत सहवास करू शकेन, असं म्हणजे त्या बाईला ना असं वाटतं मित्रांनो. कारण मित्रांनो आपल्या नवऱ्याला ना कोणता तरी गंभीर आजार झालेला असल्यामुळे म्हणजे तिचा नवरा ना त्या बाईच्या गरजा पूर्ण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ना त्या बाईला असं कोणत्या पुरुषाची गरज त्या बाईला भासते मित्रांनो. तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.